महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे. उमेदवार पक्ष, नेतृत्व आणि कार्यकर्ते सगळ्यांच्याच नजरा 11 नोव्हेंबर या तारखेकडे लागल्या आहेत. कारण याच दिवशी बीएमसीच्या 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. सध्या मुंबईत महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष त्यांच्या वार्डनिहाय रणनीती ठरवत आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वाधिक सक्रिय दिसते. मनसेच्या मुंबईच्या 227 पैकी तब्बल 125 प्रभागांचा आढावा पूर्ण केलेला आहे आणि या सर्व जागांवर मनसेचे व्यवस्थित तयारीत असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. या वार्डमध्ये मराठी मतदार मोठ्या संख्येने आहेत. माहीम, दादर, परळ, लालबाग, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, जोगेश्वरी हे मनसेचे बालेकिल्ले मानले जातात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार का? युतीचे संकेत दिसत असले तरी दोन्ही बाजूंकडून आपापल्या ताकदीच्या जागांची यादी तयार केली जात आहे. आरक्षण सोडतीनंतर प्रत्यक्ष जागा वाटपाची चर्चा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. सूत्रांचे म्हणणे आहे, जागा वाटप मेरिटनुसार होईल. मुंबई महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम. आरक्षित जागांची संख्या निश्चित 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025. आरक्षण सोडतीची सूचना 6 नोव्हेंबर 2025. आरक्षण सोडत आणि निकाल 11 नोव्हेंबर 2025. प्रकल्प आरक्षणावर हरकती 14 ते 20 नोव्हेंबर 2025. आयुक्तांचा निर्णय 21 ते 27 नोव्हेंबर. अंतिम आरक्षण जाहीर 28 नोव्हेंबर 2025. मुंबईत 227 प्रभाग आणि आरक्षणाचा फेरबदल म्हणजे संपूर्ण राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे. या आरक्षणावरून किती प्रभाग महिला, ओबीसी, एसएससी, एसटी किंवा सामान्य श्रेणीसाठी राखीव ठेवले जातील यावर अनेक उमेदवारांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे. युती होणार का? न झाल्यास कोण कोणाला फटका बसणार? मनसे किती सीटवर दावा करेल? शिवसेना ठाकरे गट कितींवर समाधानी राहील? या सर्व गोष्टी 11 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकांची काउंटडाऊन सुरू झालेली आहे. 11 नोव्हेंबर हा दिवस ठरणार टर्निंग पॉइंट. आरक्षणाची सोडत, राजकीय गोट्यांचं गणित आणि संभाव्य शिवसेना मनसे युती यावर आमचा खास अपडेट सतत मिळवत राहा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.